ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 2 सांख्ययोग भाग 5. ओवी क्रमांक 201. म्हणोनी स्वधर्म हा सांडसील, तरी पापा वरपडा होसील, आणि अपेशते न वचेल कल्पांतवरी. एवढ्या करिता तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाचा धनी होशील, आणि तुझे अपयश कल्पांतापर्यंत जाणार नाही. जाणतेनी तवची जियावे, जव अपकीर्ती अंगाण पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. शहाण्याने तोपर्यंतच जगावे जोपर्यंत त्याच्या नावारूपाला अपयशाचा कलंक लागला नाही. तेव्हा येथून तो कसा परत माघारी जाणार सांग बरे. तू निर्मत्सरू सदयता, येथूनी निघसी किर माघोता, परी ते गती समजता न म्हणे लयया. तू मनातील शत्रुत्व भावना सोडून कृपाळूपणाने येथून खरोखर माघारी फिरशील, परंतु तुझी मनोभूमिका या सर्वांनाच समजणार नाही. हे चहूकडूनी वेढीतील, बाणवरी घेतील, तेथे पार्था न सुटी जेल कृपाळूपणे. हे तुला चोहोकडून घेरतील, बाणांचा वर्षाव करतील. अर्जुना, त्यावेळी तुझ्या दयाळूपणाने तुझी मुक्तता होणार नाही. सेनिही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. जरी तू अशाही प्राणसंकटातून निसटला तरी ते जगणेही मरणाहून दुस्सह होईल. तू आणिकही एक न विचारिसी, एत संभ्रमे झुंजो आलासी, आणि स कनवपणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना, का प्रत्यय्या येईल म्हणा सांगे मज. तू आणखी एका गोष्टीचा विचार केला नाहीस. येथे मोठ्या उत्साहाने लढण्यासाठी आलास आणि दया उत्पन्न होऊन परत फिरलास, तरी तुझी ही करुणा या दुष्ट वैर्यांच्या मनाला अनुभवपूर्वक दिसून येणार आहे काय. हे म्हणतील गेला रे गेला, अर्जुन आम्हा बिहाला, हा सांगे बोलूरला निका काई. ते म्हणतील पळाला, अर्जुन आम्हाला भिवून पळाला. हा दोष तुझ्यावर आला तर ते चांगले आहे का. लोक सायासे करुणी बहुते, का वेचिती आपुली जीविते, परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. माणसे पुष्कळ परिश्रम करून आपले प्राण वेळ खर्च करून प्रयत्नाने लौकिक आपली कीर्ती वाढवित असतात. ते तुझ अनायासे अनकळीत जोडिली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. तैसी कीर्ती निस्सीम, तुझा ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तिही लोकी. ती कीर्ती तुला सहजपणे प्राप्त झाली आहे. ज्याप्रमाणे आकाश अद्वितीय आहे त्याप्रमाणे ही कीर्ती आहे. अशी अमाप उत्तम उपमारहित अशी तुझी उदंड कीर्ती तिन्ही लोकात दुमदुमत असल्यामुळे तुला उत्तम गुणश्रेष्ठ म्हणवतात. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती, जे ऐकिलिया दचकती
कृतांतादिक ऐसा महिमा घनवट, गंगा तैसी चोखट, जया देखी जगी सुबट, वाट जाहली. जगभरातील राजे भाटाप्रमाणे तुझी स्तुती गातात. हे ऐकून प्रत्यक्ष मृत्यूलाही तुझी भीती वाटते. अशी तुझी थोरवी भरीव गंगेप्रमाणे निर्मळ आहे. ते पाहून जगातील मोठमोठे महारथी दिपून जातात. ते पौरुष तुझे अद्भुत, आई कोण या हे समस्त, जाहले आती विरक्त जीवितेसी. तुझा अपूर्व पराक्रम ऐकून शत्रू पक्षातील वीरांनी आपल्या जीवाची आशा सोडून दिली आहे. जैसा सिंहाचिया हाका, युगांतू होय मदमुखा, तैसा कौरवा आशेखा धाकू तुझा. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मस्तवाल हत्तीला मृत्यू आला, या जाणीवेने दाणादाण उडते, त्याप्रमाणे सगळ्या कौरवांना तुझा धाक वाटतो. जैसे पर्वत वज्राते, ना तरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणे अर्जुना ते कौरव तुला आपला काळ समजतात. ते अगाधपण जाईल, मग हिनावो अंगा येईल, जरी मागुता निगसील न झुंजताची. तू न लढताच माघारी फिरलास तर तुझे आजपर्यंतचे महत्व नाहीसे होईल आणि अंगी हीनपणा येईल. आणि हे पळता पळो नेदिती, धरुनी अवकळा करीती, न गणिता कुटी बोलती, ऐकिता तुझ. आणि तू पळू लागलास तर हे तुला पळू देणार नाही. ते तुला धरून तुझी हरतऱ्हेने विटंबना करतील. तू ऐकत असताना दुस्सह निंदा नालस्ती करतील. मग ते वेळी हिये फुटावे, आता लाठेपणे कान झुंजावे, हे जिंतले तरी भोगावे पृथ्वी तळ. त्यावेळी तुझे हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षा आजच शौर्याने का लढू नयेस? जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य मिळेल. ना तरी रणी येथ, झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख अनकळीत पावसील. अथवा लढता लढता प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला सहज प्राप्त होईल. म्हणून ये गोठी, विचारू न करी किरीटी, आता धनुष्य घेऊनी उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मू हा आचरता, दोषू नाशे असता, तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकांची. म्हणून अर्जुना, एवढ्यासाठी या गोष्टीचा विचार करीत बसू नकोस. आता हे धनुष्य घे, उठ आणि लवकर युद्धाला आरंभ कर. पहा, स्वधर्माचे आचरण केले असता असलेली पापे नाहीशी होतात. महायुद्ध करण्यात पातक लागेल हा भ्रम तुझ्या चित्तात कसा आला? अंगे प्लवेची काय बुडिजे, का मार्गी जाता आडळीजे, परी विपाये चालो नेनिजे, तरी तेही घडे. हवेतून चालले असताना कोणी बुडेल का? राजमार्गावरून चालले असताना चालणारा अडखळेल काय? नीट वाटचाल कशी करावी हे जाणत नसेल तर किंवा क्षमता नसेल तर तेही घडेल. मृते तरीची मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हे तुकपणे. विषासह अमृताचे सेवन केले तर अमृतानेही मरण येते. त्याप्रमाणे
फलाशेने आचरण केलेल्या स्वधर्मानेही दोष लागतो. म्हणोनी तुझ पार्था हेतू सांडोणी सर्वथा क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. म्हणून पार्था तुला कसलाही हेतू न राखता निष्काम बुद्धीने धर्म कर्म म्हणून युद्ध केले असता क्षात्र वृत्तीचे पालन केले म्हणून कसलेही पाप लागणार नाही. सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सुख प्राप्त झाले तर संतोष मानू नये, सुखाने हुरळून जाऊ नये. दुःख प्राप्त झाले तर त्याबद्दल खेद मानू नये. लाभ हानीचा वैकारिक विचार मनात आणू नये. एत विजयपण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता वेना. या युद्धात आपला विजय होईल की हातगाईच्या हाणामारीत आपला प्राणच जाईल याची चिंता आधीच करू नये. आपण या उचिता स्वधर्मातेची रहाटता जे पावे ते निवांता साहोनी जावे. आपणाला उचित असणारे धर्मकर्म करताना जो काही लाभ किंवा हानी जय पराजय जे मिळेल ते शांत निर्विकार मनाने सहन करीत जावे. ऐसे या मने होआवे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. अशा प्रकारच्या निर्विकार मनाच्या गुणधर्मामुळे आपल्या हातून पाप पुण्याचा दोष घडत नाही. म्हणून तू भ्रम सांडून निशंक मनाने खुशाल लढावेस. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगतली तुझ येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारिपा. जया बुद्धियुक्ता जाहालिया पार्था कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. येतपर्यंत तुला हा ज्ञान मार्ग थोडक्यात सांगितला. यापुढे निष्काम कर्म मार्ग निश्चितपणे सांगतो तो तू ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धीशी युक्त झालेला आणि निष्काम कर्मयोगाचे आचरण करणाऱ्याला कर्मबंध बाधत नाहीत. जैसे वज्र कवच लेईजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैतेसी उरिजे अचुंबिता. त्याप्रमाणे वज्राचे चिलखत अंगात घातले असताना शस्त्राचा अंगावर पाऊस पडला तरी तो आपण सहन करू शकतो. एवढेच नव्हे तर युद्धभूमीवर विजय मिळवून आपण सुरक्षित राहतो. इसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरला असे जेत पूर्वानुक्रमू दिसे चोखाळत. स्थिर बुद्धीने सुख दुःखाच्या आहारी न जाता स्वधर्माचे आचरण निष्कामपणाने करणाऱ्याच्या बुद्धियोगामध्ये ऐहिक जीवन नाश पावत नाही. त्यामध्ये अहंकार आणि स्वार्थ यांचा समावेश नसल्यामुळे मोक्ष सुखही प्राप्त होते. त्यांनी आचरलेला आश्रम धर्म शुद्धच असतो. कर्माधारे रहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञू न बदिजे भूतबाधा. माणसाने आपल्या वर्णाश्रम धर्माचे पालन करावे परंतु त्याच्या फलप्राप्तीची आशा करू नये. ज्याप्रमाणे भूतबाधा उतरण्याचा मंत्र ज्याला साध्य झाला त्याला भूतबाधा होत नाही. तिया परी जे सुबुद्धी आपुल्याला निरविधी हा असताची उपाधी आकळू न सके.
याप्रमाणे स्थिर बुद्धीने स्वधर्म आचरण्याच्या योगतत्पर बुद्धीने जो अखंड कार्यमग्न असतो त्याला सुख दुःखाच्या संवेदनाद्वारे काम क्रोधादी विकारांना वश करून त्याच्या मागे जन्म जीवन मरणात्मक लटक्या प्रपंचाची मालिका उपाधी स्पर्श करू शकत नाही. जे तन संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. चे कारण अत्यंत सूक्ष्म विचार करणारी, काम क्रोधांना वश न होणारी अशी दृढ अचल बुद्धी असल्याने तिच्यामध्ये सुख दुःख, लाभ हानी, जन्म मरण या भोगांना कारण होणारे प्रपंच उपाधीचे पाप स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे जीवाला सत्व रज तम या 3 गुणांचा मळ लागत नाही. अर्जुना ते पुण्यवसे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, ही उत्तम बुद्धी पुण्याईच्या योगाने मानवाच्या अंतःकरणात थोडीशी प्रकाशली तरी तो जन्म मरणात्मक संसाराचे महान भय तरून जातो. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणून ये. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानच असते पण ती दूरवर पुष्कळसे तेज प्रकट करते, त्याप्रमाणे सद्बुद्धी अल्प असली तरी तिला लहान मानू नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. अर्जुना, विचार प्रवीण पुरुष ही सद्बुद्धीची अनेक प्रकारे इच्छा अपेक्षा करीत असतात, कारण ही सद्बुद्धी दुर्मिळ आहे. आणिका सारिखा बहुवसू, जैसा न जोडे परिसू, कामृताचा लेशू दैव गुणे. ज्याप्रमाणे दगडासारखा दिसणारा परीस दगडाप्रमाणे विपुल आणि पाहिजे तेवढा मिळत नाही, अमृताचा कणही सुदैवाने प्राप्त होतो. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उददी निरंतर. त्याप्रमाणे परब्रह्म हेच जिचे शेवटचे ध्येय आहे, ती सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे अंतिम विश्रांती स्थान सागरच आहे, तैसा ईश्वरा वाचूनी काही, जिये आणि कलाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेके ये. याप्रमाणे जिला परब्रह्मा वाचून अन्य छंद विषय नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे. हिच्याशिवाय जी अन्य बुद्धी असते तिला दुर्मती म्हणता येईल. ती अनेक प्रकाराच्या विकारांना भुलते. अविवेकी असतात तेच हिच्या ठाई रमतात. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. म्हणून पार्था, त्या पापी जनाची स्वर्ग ऐहिक संसारात मनोवृत्ती गुरफटल्याने त्यांना स्वर्ग संसार आणि नरक प्राप्त होतात, परंतु आत्मसुखाचे दर्शन होत नाही. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुणिया. ते वेदांचा आधार घेऊन बोलतात, धर्म कर्माची महती सांगतात, परंतु सकाम बुद्धीने फलाची आसक्ती धरून कर्माधर्माचरण करतात.
म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगिजे मनोहर. ते म्हणतात इहलोकी जन्मावे, यज्ञादी कर्मे करावीत आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा आस्वाद घ्यावा. एत हे वाचून काही आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. मानवाला सुख देणारे स्वर्गाहून श्रेष्ठ असे काही नाही, असे ते दुर्बुद्धी म्हणतात. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते, न लोपिती विधीते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. ते कर्म करते मनाने कामवश होऊन कर्मे केवळ फलाशेने व्याप्त होऊन आचरतात. म्हणून पुष्कळशी उत्तमोत्तम क्रियाकर्मे त्यांचे आचारविधी न चुकविता ते मोठ्या कौशल्याने आचरतात. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग काम मणी धरिती, यज्ञ पुरुष चुकती भोगता जो. ते एकच वाईट गोष्ट करतात, ते मनात स्वर्ग प्राप्तीची इच्छा करीतात आणि यज्ञ भोगता आहे त्या यज्ञ पुरुषाला परमेश्वराला विसरतात. इथपर्यंत 250 ओव्या झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण पुढच्या म्हणजे 6व्या भागात पाहूया. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.